आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। नवी मुंबईचा आयुक्त तुकाराम मुंढेंना एक झटका बसलेला आहे। डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। नगर विकास विभागाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे। मुंढेंनी हॉस्पिटलची नोंदणी रद्द केलेली होती। आयुक्त मुंढेंना नगर विकास विभागाने हा झटका दिलाय। नगर विकास विभागाकडून हॉस्पिटलला डी.वाय. पाटील हॉस्पिटलला हा दिलासा मिळालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। काही दिवसांपूर्वीच मुंढे यांनी हा कारवाईचा बडगा उगारलेला होता। विकास पांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विकास, आता काय अधिक माहिती मिळते या संदर्भातली? वैशाली, गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे आणि डी.वाय. पाटील जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे वादांचं चित्र दिसत होता। पण आज कुठून डी.वाय. पाटील रोगरांगणावर कारवाईची स्थगित दिलेली आहे। नगर विकास रचना आणि विभागाला हे स्थगित आयुक्त तुकाराम मुंढे नगर विकासाचा विभागाचा झटका दिलेला आहे। तुकाराम मुंढे नगर विभागाचा झटका मुंढे यांनी डी.वाय. पाटील रोगरांगणालयाला दिले होते आणि ही जे त्याने प्रक्रिया दिली होती त्याच्या आज कुठे ना कुठे डी.वाय. पाटीलचा कारनाम्यामध्ये झटक्याचं हे आलेलं आहे निष्पन्न। विकास, जर एकूणच आपण या ठिकाणी पाहिलं तर तुकाराम मुंढेंनी जे आदेश दिलेले होते त्याला स्थगिती देताना नेमकं नगर विकास विभागाकडून काय सांगण्यात आलेलं आहे? नगर विभागाकडून ही जे चौकशीचा आदेश हे पत्र पाठवलेलं आहे ते नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंना हा एक झटका मानला जातोय। त्यांनी डी.वाय. पाटील हॉस्पिटलला त्यांची नोंदणी रद्द केलेली होती, मात्र आता नगर विकास विभागानं हॉस्पिटलला दिलासा देत यावर स्थगिती आणलेली आहे।